आता थाटामध्ये घेत आहे, एकदम मुखर असं आणि स्वादिष्ट रस्सा हा तुम्हाला व्हिडिओ खूपच आवडला असेल. पाणी मिरची टाकली, मसाला तरी काहीच नाही बाकी. आज आई करणार आहे चिकन मस्तपैकी. आता मस्तपैकी गावातून आणलेलं आहे. आता थाटामध्ये काढून घेतलेला आहे आणि इकडे कांदा कापून ठेवलेला आहे कुकरमध्ये आणि गॅस फुल केलेला आहे खालून. हे बघा आता आई टाकतायत तेल, जवळजवळ 3-4 वगैरे टाकीनच. चांगला लाल कांदा परतून द्यायचा आहे आपल्याला. आणि या ठिकाणी चिकन पिशवीतून काढून घेतलेलं आहे आता थाटामध्ये. हे बघा व्यवस्थित आता आई हलवून घेत आहे कांदा. व्यवस्थित आता चिकन धुवून घ्यायचं आहे. एकदम गावरान पद्धतीची भाजी होणार आहे, म्हणजे मटण. हे बघा आता कुकरमध्ये आपले अजून परतोय कांदा. कोणता प्रकारचा? लाल तरी कांदा मसाला, धना पावडर, हळद. हे बघा हे सर्व आता मसाले आपल्याला मिक्सर ते मटन मसाला हे सर्व आता आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहे. हे बघा धना पावडर टाकताय आता आई. हे बघा आता आई टाकताय अंदाजानुसार थोडंसं मीठ, म्हणजे मीठ. हे बघा आपलं चिकन घेतलेलं आहे प्लेटमध्ये. आता ते टाकायचं आहे आपल्याला. आई सांगणच तुम्हाला कसं करायचं, सांगा आई. त्यांना परतू घ्यायचं मसाल्यात. हे बघा 2-3 वाफात होतं. हे चिकन आहे, मटन नाही. मटन म्हणलं बोकड्यात राहतं, चिकन म्हणलं कोंबडीचं राहतंय. हे कोंबडीचं आहे. झालं का परतून? आता त्यात 1 तांब्या पाणी वाटायचं. हे बघा आजी तुम्हाला सांगतच, आई तुम्हाला सांगतच राहीन रेसिपी कशी. एक तांब्या पाणी वाटायचं, अजून पुढे सांगत आहे ना हळू. आता काय करायचं पुढची प्रोसेस? थोडंसं टाकी ते अजून लगेच झाकण दाबून. लगेच आपल्याला कुकरचं वरचं झाकण लावून त्याच्या शिट्ट्या होऊन द्यायच्या जवळजवळ 3. आई टाकताय पाणी अजून. दीड तांब्या पाणी टाकलंय आणि आता घेते लावून. हे बघा आता कुकरचं झाकण लावत आहे आई. जवळजवळ फक्त 3 शिट्ट्या होऊन देणार आहे. आणि आज एकदम गावरान पद्धतीचं चिकन आहे. आणि आता खालून कमी गॅस, फुल गॅस करायचा आहे वाटतं. फुल केलाय. बघू शकता अशा प्रकारे आईने आपलं कुकरमध्ये मस्तपैकी मटण केलेलं आहे. तरी पण बघू शकतात आणि उखर पण बघू शकतात. आई तुम्हाला दाखवेलच. हे बघा अशा प्रकारे जर तुम्हाला बनवायचं असेल तर आईने पहिल्यापासून सांगितलं आहे आणि खूपच तरी आणि एकदम सोप्या पद्धतीने आपले चिकन झालेलं आहे. बघा आता थाटामध्ये घेत आहे, एकदम मुखर असं आणि स्वादिष्ट रस्सा हा तुम्हाला व्हिडिओ खूपच आवडला असेल. पाणी मिरची टाकली, मसाला तरी काहीच नाही बाकी. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद.